या शेतामध्ये आपण मकाचं पीक घेतलेलं आहे. याला आपण कोणतंही रासायनिक औषध कीटकनाशक फवारलेलं नाही आहे आणि कीड आल्यानंतर आपण याला संजीवनी खातचा स्प्रे घेतलेला आहे आणि ते फवारा मारल्यानंतर आपली अळई पूर्ण गेलेली आहे आणि कोणतीही कीड आला नाही आहे. चांगल्या प्रकारे पीक आलेलं आहे आणि ते वाढ पण चांगली झालेली आहे. मकाला कोणतेही रासायनिक टाकलेलं नाही आहे आणि प्रत्येक शेतकऱ्याने संजीवनी खातचा फवारा मारला पाहिजे आणि आपल्या लष्कर अळी पण कमी होते आणि पिकामध्ये मका पण चांगली वाढते. तर या संजीवनी खातचा वापर प्रत्येकाने केला पाहिजे. कोणतंही कीटकनाशक रासायनिक औषध हे बाजारातून विकत आणायचं नाही आहे, कारण आपलं पूर्ण या संजीवनी खातचा फवारा केला तरी आपली लष्कर अळी मरून जाते. त्याच्यामुळे आपल्या पैशात पण बचत होईल. त्याच्यामुळे हे प्रत्येक शेतकऱ्याने हे वापरावा आणि आपल्या 2.5 एकरच्या शेतावरती 3-4 झाडं लिंबाचं, चिंचेचं, बाभळ्याचं हे जरूर असलं पाहिजे, कारण त्या झाडांमुळं काय होतं, आपल्या पिकाचं संरक्षण होतं किडींचं आणि पक्षी येतात आणि त्या झाडावरती बसतात आणि ते बसले का आपल्या पिकावरचं किडींचं, अळींचं नियंत्रण ते पक्षी करतात. म्हणून आपल्या बांधावरती मेड पाहिजे आणि ती झाडं लावली पाहिजेत. तर धन्यवाद.